राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होत आली. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. 12 मावळातले मावळे येत. मावळ्यांच्या नावानिशिवार याद्या होत. 3000 मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून ते सचिंत बसलेले असत. एके दिवशी पंत राजांना म्हणाले, राजे, हे तुमचे मावळे कशाच्या जोरावर लढणार आहेत? त्या कामी निष्ठा लागते, तेवढी त्यांच्याजवळ आहे. फार दिवस पुरायची नाही ती. राजे, सैन्य नुसत्या निष्ठेवर लढत नसतं, त्याला पोटही असतं. पंत, मला आपला रोग कळला. आपण चिंता करू नका. पैशासाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही. संतापू नका राजे. त्याऐवजी थोडा विचार करा. गडाची बांधणी, मावळ्यांचे पगार, हे सारं छत्तीसगावच्या पोट मोकाशावर चालेल कसं? ज्यानं बुद्धी दिली तो चालवायला समर्थ आहे. पांगळा सुद्धा पायांविना चालवण्याची त्याची शक्ती आहे. हा विश्वास तुकाराम महाराजांच्या तोंडून आम्ही ऐकला आहे. राजांनी अवसानाने उत्तर दिले खरे, पण पंतांच्या सांगण्यातली सत्यता त्यांना जाणवत होती. पैशाशिवाय हे चालणार कसं? किती उपास सहन करीपर्यंत मावळे राजांच्या कामी गुंतणार? राजांना काही सुचत नव्हते. ते बेचैन झाले. जिजाबाईच्या लक्षात ही बेचैनी येत होती. त्यांनी राजाला विचारले, राजे, रोहिडेश्वर बांधला जातो आहे, सारं काम होत आहे, मग तुम्ही उदास का? कसलं संकट आहे? छे, तसं नाही मासाहेब, ही सारखी रपेट होत आहे ना, त्यामुळं आम्हाला तसं वाटत असेल. शिवबा, आईची नजर फसवता येत नाही. आई आणि गुरु यांच्यापासून काहीही लपवून ठेवता येत नाही, ठेवूही नये. राजांनी निश्वास सोडला. पंतांचे बोलणे सांगितले. जिजाबाई म्हणाल्या, सध्या तर चिंता नाही ना, मग कल्पनेच्या भीतीनं कशाला राहायचं? माणसं 2 स्वभावांची असतात. काही मागचा पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो. यशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचं मन व्यग्र असतं. अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं, पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही. दुसरी मनाला पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामाचा विचार त्यांना नसतो. स्वारींचंच बघ ना, झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे. परिणाम ते जाणीत नाहीत. तो स्वभाव, ते धाडस तुमच्या अंगी आलं आहे. पण हे वेडं धाडस ठरलं तर कोण ठरवणार? स्वारींनी बंडावा केला. मोगलाई आदिलशाहीला एकट्याने तोंड दिलं, बंडावा मोडला म्हणून त्यांना पराजित समजायचं? ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली, लोकांनी वाईट टाकलं त्यांना, ते पराजित होते. मग आळंदीचे मंदिर कसे उभे राहिले? भीतीपोटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही, हे लक्षात ठेवा. मासाहेब, राजे, देवाधर्मावर विश्वास ठेवून कार्य आरंभलं, ते पार करण्याची ताकद त्याची आहे. त्याची शंका घेऊ नका. राजे मनात आणाल ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देव्हाऱ्यात देव तशी मनात निष्ठा. हिंमत शोभते, त्या मनात कल्पनेची भीती घालू नका. जिजाबाईच्या बोलण्याने राजांचे थकलेले मन ताजेतवाने झाले. मनातली भीती झाडून ते मोकळे झाले. राजांचे लक्ष वळले तोरण्यावर. आकाशाला भिडलेला, चढायला कठीण पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला किल्लेदार गाफील. राजांनी सरळ तोरण्यावर धडक दिली आणि गाफीलगड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला. तोरण्यापाठोपाठ तोरण्याच्या आग्नेयेस दुर्जादेवीचा डोंगर ताब्यात घेतला. दोन्ही गडांच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे फार अगत्याचे होते. हिम्मत बांधून राजांनी गडाचे काम सुरू केले. घरचे गुपित गावात पसरायला वेळ लागत नाही. मग सह्याद्रीच्या उघडपणे फडकणारी स्वराज्याची द्वाही कशी दडून राहील? राजांच्या क्रोधाला बळी पडलेल्या बांदल देशमुखांच्या सारख्या देशमुखांनी ह्या बंडाव्याची आगळीक शिरवळला जाऊन सुभानमंगळ किल्ल्याच्या ठाणेदार आमीनला दिली. आमीनचे डोळे उघडले. त्याने तातडीने विजापूरच्या शिवाजीच्या बंडाव्याचे वृत्त कळवले.
विजापूरला शिवाजीच्या बंडाव्याचे वृत्त कळवले. बाबाजी नरसप्रभू गुप्ते राजांना मिळाल्याबद्दलची तक्रार केली गेली. सरकारी चक्र जशी फिरत होती तशी तोरणागडावर चुनाघाणीची चक्रे मंद गतीने रावत होती. तटाचे काम चालले होते. हाती लागलेल्या तटांच्या तुटपुंज्या खजिन्यावर आणि धान्य साठ्यावर एवढे मोठे काम होणार कसे? खजिना झरझर संपत होता. राजे विचारात पडले होते. काही मार्ग सुचत नव्हता. पुण्यात ते सचिंत बसून होते. मासाहेबांना ते म्हणाले, मासाहेब, गडाचं काम थांबवावं लागणार. मासाहेब काही केल्या बोलल्या नाही. राजे म्हणाले, काय करावं सुचत नाही. जे होईल ते खरं, त्याला इलाज नाही. मासाहेब अस्वस्थ झाल्या. एवढ्या हौसेने मांडलेला डाव मध्येच बंद ठेवावा लागणार हे त्यांना पाहवत नव्हते. न राहून त्या म्हणाल्या, राजे, दागिने भांडी काढली तर? जर जमत असतं तर तेही करण्यात आम्ही कुचराई केली नसती. पण तोरण्यासारखा अव्वल गड बळकट करायला तेवढंच आर्थिक बळ हवं. देवी डोंगराच्या तर 3 माच्या बांधायला हव्यात, तरच त्याला शोभा, बळकटी येईल. आम्ही उद्या काम बंद ठेवण्याची आज्ञा करू. जड पावलांनी राजे उठले. शयनगृहाकडे गेले. रात्रभर राजे तळमळत होते. पहाटेला त्यांना जागे करण्यात आले. तानाजी आल्याची वर्दी आली. एवढ्या भल्या पहाटे तानाजी? राजे तसेच बाहेर गेले. तानाजीच्या चेहऱ्यावर रात्रीच्या प्रवासाचा थकवा मुळीच नव्हता. राजांनी अधीर होऊन विचारले, तानाजी, तातडीनं बरं? तानाजी राजांच्या कानाजवळ कुजबुजला. राजांचा चेहरा क्षणात उजळून निघाला. ते म्हणाले, देवाची कृपा. थांब तानाजी, मासाहेबांना सांगून येतो आम्ही. त्या काळजीत असतील. मासाहेब उठल्या होत्या. एकनाथी भावार्थ रामायण वाचित होत्या. राजे महालाच्या दाराशी थांबले. आतले दृश्य पाहून ते मुग्ध झाले. मासाहेबांच्या उजव्या हाती समई तेवत होती. समईची काजळी हळुवार हातांनी सईबाई झाडीत होत्या. जिजाबाईंची नजर हाती धरलेल्या पोथीच्या पानावरून फिरत होती. शब्द उमटत होते. अवतारांचे सामर्थ्यपण, प्रपंच परमार्थी सावधान, उभयता दिसो नेदी न्यून, ते चिन्ह अवधारी. तोडी नवग्रहांची बेडी, सोडवी देवांची बांधवडी, उभवी रामराज्याची गुढी, आज्ञा धडफुडी तिही लोकी. सांडी समाधीची भ्रांती, धनुष्यबाण घेऊनी हाती, रामनामाची ख्याती, त्रिजगती उद्धरी. अध्याय संपला. जिजाबाईंनी पोथी मस्तकी लावली आणि त्या सईबाईंना म्हणाल्या, कशाला एवढ्या भल्या पहाटे उठतेस? राजांनी हाक मारली, मासाहेब. कोण? शिवबा. उठत असताना त्या म्हणत होत्या, शिवबा, रात्रभर झोप आली नाही बघ. राजांच्या हसतमुख चेहऱ्यावर त्यांची नजर खेळली. आश्चर्यानं त्या म्हणाल्या, नेहमी कसला हसत असतोस? मनात काय आहे ते काही कळत नाही. राजे जिजाबाईच्या जवळ गेले. सईबाईंच्याकडे पाहत म्हणाले, तोंडात तीळ भिजेल का? सईबाई म्हणाल्या, नाही भिजायचा, मी जाते. आणि एवढे बोलून त्या निघून गेल्या. मासाहेब म्हणाल्या, उगीच चिडवतोस तिला. ते जाऊ द्या मासाहेब, आनंदाची बातमी आहे. काय? आता मांडलेला पसारा आवरल्याखेरीज काही करू नको. तो चुटकीसरशी आवरला जाईल. ते कसं? मासाहेब, तुम्ही म्हणालात तेच खरं. मनाला हिंमत असली तर देव्हारात देव प्रकटायला वेळ लागत नाही. हलक्या आवाजात राजे म्हणाले, तानाजी बातमी घेऊन आला आहे. काल तटाचं काम चालू असताना धन सापडलं. विपुल साठा आहे धनाचा. मोहरांचे हंडे आहेत. लाज राखली देवानं. राजे तानाजीकडे गेले. तानाजीला सांगताच तानाजी म्हणाला, नको राजे, जोखमीचं काम, तुम्ही चला. तसं काही तुमच्या मनात असतं तर खजिन्याची वार्ता सांगायला कशाला आला असता तुम्ही? शिबंदी घे आणि खजिना घेऊन इकडे ये. माझी तिथं काही गरज नाही. राजे स्नान करून महालात आले. पण सईबाई कुठेच दिसत नव्हत्या. तेवढ्यात मनोहारी दूध घेऊन आली. राजांनी विचारले, राणीसाहेब कुठं आहेत?
मुतपाक खाण्यात त्यांना पाठवून दे. राजे पलंगावर बसून होते. सईबाई आत आल्या. त्यांच्या डोळ्यांच्या कडा तांबूस दिसत होत्या. त्यांनी विचारले, काय? दिसला नाही म्हणून हाक मारली. सईबाई म्हणाल्या, जा म्हणून घेण्यापेक्षा महालाबाहेरच राहिलेलं बरं. राग गेलेला दिसत नाही म्हणत राजे उठले. राजे उठलेले पाहताच सईबाई पाठ फिरून उभ्या राहिल्या. राजे आर्जवाने म्हणाले, ऐकावं तरी. उगीच काही सांगू नका, ते भिजत नाही तोंडात. आता जे काही सांगणार आहोत ते चार चौघात सांगायला मुळीच हरकत नाही. आम्ही घेतलेले किल्ले तोरणा, दुर्जादेवी आणि खुद्द रोहिडेश्वर आम्ही सोडणार आहोत. आदिलशाही पुढं आम्ही शरणागत जाणार आहोत. काय म्हणत सईबाई वळल्या. चेहरा भीतीने व्यग्र झालेला, डोळे भरलेले. उजवा हात हलवीत त्या थरथरत्या ओठांनी नाही नाही म्हणत होत्या, पण शब्द फुटत नव्हते. राजांना बोलल्याचा पश्चाताप झाला. त्यांनी झटकन सईबाईंना जवळ घेतले. त्यांचा चेहरा हातात घेत ते म्हणाले, खुळी, थट्टा केलेली ही कळत नाही. आम्ही कधी शरणागत जाऊ? राजांनी सईबाईंचे डोळे पुसले. खाली पाहत सईबाईंनी नाक ओढले आणि त्या एकदम हसल्या. सई, इकडे बघ. सईबाईंनी नजर वर केली. राजांच्या गालांवर कोवळी दाढी शोभत होती. पातळ ओठांवर तेच हास्य विलसत होते. नजरेला नजर देत राजे म्हणाले, तोरण्यावर खजिना सापडला सई. मोहरांचे हंडे सापडले सई. गडाचं काम आता बघता बघता पुरं होऊन जाईल. खरं? हो. मग मी मासाहेबांच्या जवळ राहिले असते तर काय बिघडलं असतं? असली बातमी का मासाहेबांच्या समोर सांगायची? कालच आम्ही तुझी जासूद म्हणून नेमणूक करून दिली. असला अधीरेपणा जासूदाला काय कामाचा? राजांच्या विस्फारित नेत्रांकडे पाहताच सईबाई मोठ्याने हसल्या. राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. ते म्हणाले, सई, हे तुझं खळखळून हसणं मला फार आवडतं. सोडा पाहू, कोणी आलं तर. काय बिशाद आहे कोणाची? राजे राणी साहेब आपल्या महाली आहेत हे मनोहारीला माहीत असता महाली कोण येतो? राजांच्या पासून दूर जात सईबाई म्हणाल्या, मग का सोडलं तर? राजांना सईबाई बोलल्याचा अर्थ कळेपर्यंत सईबाई महालाबाहेर गेलेल्याही होत्या. बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची, सोने नाण्यांची मोजदाद झाली. दादोजींना जेव्हा हे समजले तेव्हा ते राजांना म्हणाले, बरं झालं, अडचणीवेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे, तो खर्च करायला तुम्ही मुक्त्यार आहात. पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा. दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरीदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळा माचीचे कामरूप येऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडांवर त्यांच्या खेपा होत होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी व त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सरदेव बाबाजी, दादाजी व दादोजी अधोवदन बसले होते. राजे तिघांना आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, बाबाजी घाबरून गेले आहेत, त्यांना काहीच सुचत नाही. एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं? राजे म्हणाले. दादोजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले, राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाहीत. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही काळजीत का पडलो ते समजेल. राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले, मोठ्यानं वाचा ना, मासाहेबांनाही मजकूर कळेल. ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले. वजारत माब शिवाजी राजे फर्जंद शहाजी राजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोऱ्यात रोहिडेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावे याने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्ल्यावरील ठाणे उठून आपण किल्ल्यात शिरला. हे न जालियास खुदावंत शहा तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील व जमेदारी हक्क कानू चालणार नाही.
हे मनी समजणे आणि याउपरी दिवाणात रुजू राहणे. राजांनी पत्र वाचून संपवले आणि ते बाबाजींना म्हणाले, बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही, गर्दन मारली जाणार असं दिसतं. बाबाजी म्हणाले, राजे, शाही फरमान म्हणजे काय थट्टा वाटते? उद्या घरांदारांवरून गाढवांचे नांगर. बाबाजी, जसा दादाजी तसा मी. गाढवाने नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोहिडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत, त्यात आम्ही अंतर आणणार नाही. बाबाजी म्हणाले, मी म्हातारा, आता माझे किती दिवस राहिले, पण तुमच्यासारखी मुलं काळजी वाटते ती तुमची. तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली. हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात फार आहे, त्यावर आमची निष्ठा आहे. राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीची टक्कर ही काय सामान्य गोष्ट आहे? नुकतं मिसरूड फुटू लागले तुम्हाला. हे केस राजकारणात पांढरे झाले. आमचं वय फार फार वेळ ऐकतोय ते. बाबाजी, श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेला तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यक्षरक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय काय होतं? राजे, ह्या देवादिकांच्या गोष्टी त्या सामान्य माणसाला कोण सामान्य मानव? सामान्य समजणं हे चूक आहे. देवाचं राज्य उभं करायला आपण ठाकलो, त्या राज्यात देवाचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल? बाबाजी म्हणाले, राजे, मी काय करू? राजे म्हणाले, मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? हे पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले, माफी? जीवासाठी? राजे, हेही मावळचंच हाड आहे. तुमच्याबरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या. दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांच्याकडे पाहत होते. दादोजींनी निश्वास सोडला. ते म्हणाले, हे असं होणार हे माहीतच होतं. बाबाजी, मला वाटलं होतं तू राजांना सांगशील सारं शिकवलेलं वाया गेलं. पंत, असं कसं म्हणता? राजांचं काय खोटं आहे? राजांच्या मागे देव उभा आहे, मीच म्हणतो असं नाही. सारे म्हणतात करतील, त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला तो काय अवकाशातून पडला? बस कर बाबा, एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं, त्यात तुझी भर घालू नको. दादोजी म्हणाले, दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबाराला थैली रवाना केली आहे. काय म्हणून केलीत? घाबरून दादोजींनी विचारले. दादोजी, आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय? इथले गड गाफील आहेत, मुलुखात अंधाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलुख जहागिरीचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलुखाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमान होणार नाही अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठवलं आहे. तेवढ्यावर बादशाह समाधान मानून घेईल. कुठवर? दादोजींनी विचारले. जमेल तिथवर, राजे म्हणाले. आणि मासाहेबांना कळलं तरी? ते कळायचं राहिलंय थोडंच. तुम्हीच ते कळवलंत ना. आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्त्वाची बाब. आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता तर त्यांनी पत्र पाठवलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा असाच आम्ही घेतो. तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा करतो. दादोजी म्हणाले, कसला अर्थ? आपल्या कारवाईमुळं, शाही फरमानामुळं राजे संकटात तर पडले नसतील ना, अशी भीती आमच्या मनात ग्रासते. ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरी सुखरूप आहेत, विजापुरात ते नाहीत, ही बातमी आम्ही आणलेली आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या दादोजींनी विचारले, पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठं? का? आता आम्ही थोडाच गप्प बसणार? केव्हा कैद होईल ते सांगता येत नाही. बाबाजींना ही भीती वाटत असली तर हे घर कुणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथं राहतील. तुमच्या इतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद द्यायला आणखी एक वडीलधारा माणूस मिळालं
याचा आम्हाला आनंद आहे. राजे अचानक आल्याचे कळताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. रोहिडेश्वर घेतल्यापासून राजांचा मुक्काम सारखा शिवापूरला असायचा. मधून मधून ते यायचे, भेटायचे आणि परत जायचे. राजे आणखीन काही दिवस येणार नाहीत असा मासाहेबांचा समज होता. मध्येच राजे आल्यामुळे त्यांचे मन चिंतातूर झाले. शिवाजीराजे येताच ते जिजाबाईंना घेऊन एकांती बसले. राजे चिंताग्रस्त होते. ते म्हणाले, मासाहेब, परकीयांच्या आधी स्वकीयांनाच विरोध करावा लागणार असं दिसतं. कोण स्वकीय? आमचे खुद्द मामासाहेब. कोण? मुधोजीराव? जिजाबाई उद्गारल्या. हो, आम्ही रोहिडेश्वरी केलेली स्वराज्य संस्थापना त्यांना टोचली. आदिलशाहीचे इमानी सेवक ना. त्यांनी मावळात फिरून चिथावणी द्यायला सुरुवात केली आहे. आमच्या विरुद्ध तेच शत्रू म्हणून उभे राहत आहेत. मग आम्ही दुसरं काय करू शकतो? फलटणला स्वार पाठवले आहेत. आम्हीही तिकडे निघालो आहोत. भोसले काय असतात हे त्यांनाही कळून येईल. जिजाबाई उभ्या राहिल्या. कापऱ्या आवाजात त्या म्हणाल्या, शुभा, हात जोडते, पण हे सामोपचारानं घे. डोक्यात राख घालून घेऊ नको. भोसले जाधवांचं वैर पेटलं. दोघी घराणी वारेमोल झाली. नाती जोडली ती आधारासाठी, वैरासाठी नव्हे. आम्ही कुठं वैर केलं? आगळीक त्यांनी केलेली आहे. ती सुधारता येत नाही असं थोडंच आहे. वैर वाढवायला साऱ्यांनाच येतं, पण वैर टिकवण्याची ताकद फार थोड्यांना असते. त्यालाही असामान्य ताकद लागते. आम्ही घरी बसावं, होईल ते पाहावं? राजांनी विचारलं. मुळीच नाही, पण वैर मिटवायला जात आहात एवढं ध्यानी घ्यावं. ते यश घेऊन तुम्ही परत यावं. मुधोजीराव सईचे वडील आहेत, हे विसरू नये एवढंच वाटतं. आपल्या आज्ञेबाहेर आम्ही नाही. आम्ही शिकस्त करू. येतो. राजांनी मासाहेबांचे पाय शिवले आणि ते शिबंदीसह फलटणच्या मार्गाला लागले. फलटणच्या वेशीत राजे पोहोचले. वेशीवर राजांचे स्वार होते. सारे गाव शांत होते. राजांचे घोडदळ कुठेच दिसत नव्हते. राजांनी विचारले, सगळे कुठं आहेत? गावाची नाकेबंदी केली आहे, स्वार मुजरा करीत म्हणाला. वाड्याबाहेर चौक्या बसवल्या आहेत. आणि निंबाळकर? चाहूल लागताच ते पळून गेले. त्यांच्या पाठोपाठ घोडदळ गेला आहे. ठीक आहे. राजांनी नजर वर टाकली. माळावर लिंबाची झाडे होती. तिकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, आम्ही इथं थांबतो, तू गावात जा. वाड्यावरच्या चौक्या उठव आणि त्यांना इकडे पाठव. एक सांगितलं तर दुसरं करतात. स्वार गेला. थोड्या वेळाने सारे चौकीदार लिंबाच्या दिशेने येताना दिसले. हवेत उकाडा होता. उष्ण वारे वाहत होते. त्या उन्हाच्या तावात फलटण मुरून बसले होते. गावची कूस वेडीवाकडी वळणे घेत गावाभोवती फेर धरून उभी होती. गावाच्या दरवाजातून येणाऱ्या स्त्रिया दिसताच शिवाजीराजे सावरून उभे राहिले. दृष्टीटप्प्यात तो जथ्था आला आणि शिवाजीराजांनी त्यांना ओळखले. पायातली मोजडी काढून त्या तापल्या धुळीतून राजे सामोरे गेले. जवळ जाऊन त्यांनी मुजरा केला. मुजरा मामीसाहेब. निंबाळकर मामीसाहेबांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. राजे हात बांधून उभे होते. ते म्हणाले, सावलीत चलावं. सावलीत जातात राजे म्हणाले, आपण उगीच उन्हातून येण्याचा त्रास घेतला. आज्ञा करायची होती, आम्ही आलो असतो. कुंकवालाच हात घातलात राजे, आज्ञा कोण करणार? गैरसमज होतोय मामीसाहेब. जशा मासाहेब तशा आपण. आमच्याकडून कोणाला धक्का लागणार नाही. खरं? मग चौक्या का बसल्या? इकडून का जाणं झालं? आपलं दुर्दैव. आम्ही मामासाहेबांची समजूत काढायला आलो आणि मामासाहेब आम्ही चाल करून आलो असं समजून पळून गेले. आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. वाड्यात चलावं ना. जरूर येऊ, पण आता नाही. मालक नसता वाड्यात आलो तर बळजबरीने वाड्यात घुसलो असा अर्थ होईल. आम्ही त्याचसाठी इथं थांबलो. मामासाहेब आले की त्यांच्याबरोबर आम्ही येऊ. निंबाळकर मामीसाहेब समाधानाने परतल्या. राजांना फार वेळ वाट पाहावी लागली नाही. उडणाऱ्या धुळीने घोडदळ येत असल्याचे सूचित केले. अश्वपथकाच्या समोरच 2 घोडी होती. एकावर मुधोजीराव होते. लगतच्या घोड्यावर येसाजी होता. थोड्या अंतरावर घोडी थांबली. मुधोजीराव
सामोरे येत होते. नजीक येताच राजांनी मुजरा केला. मुधोजीराव संतप्त होते. येसाजीला राजांनी विचारले, मामासाहेब कुठं मिळाले? 3 कोसांवर. हातघाई झाली जी नाही, चारी बाजूंनी घेरलं, आपसूक मिळाले. मामासाहेब एवढ्या तातडीनं कुठं निघाला होता? विजापूरला, दुसरं कुठं जाणार? आमच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी विजापूरला जाण्यापेक्षा पुणे अधिक जवळ होतं. जवळ असेल, पण जवळची माणसं हवीत ना. मामासाहेब, राजांचा आवाज किंचित वाढला. भावनेच्या भरात माणसांचा उपमर्द करू नका. आमच्यापेक्षा विजापूर जवळ? विसरलात वाटतं मामासाहेब. त्याच विजापूरकरांच्या कृपेनं 10 वर्ष सातारच्या तुरुंगात पडला होता. महाराज साहेबांच्यामुळं आपण सुटलात. गेलेली जहागीर पूर्ववत मिळाली. मासाहेब वाड्यात आहेत. खुद्द तुमच्या कन्या तिथं आहेत. ही सारी परकी तुमच्या बंडाव्याची झळ आम्हाला लागल्याखेरीज राहील का? राजे, हाल सोसून थकलो आम्ही. आणि म्हणून हा मार्ग पत्करलात? मराठ्यांच्या नशिबी लिहिलेला हा शाप कधीच पुसून जाणार नाही का? जाधवांनी भोसल्यांशी वैर केलं. दोघे एक झाले असते तर? मामासाहेब, तुम्ही आशीर्वाद द्यायचा. ते सोडून तुम्ही आमच्यावर उठला. केव्हाही कुणीही निरपराध्याला 10 वर्ष तुरुंगात पिचत पडावं लागू नये म्हणून ही मोगलाई जावी म्हणून आम्ही कमरा कसल्या. राजे, आशीर्वादाची गरज होती ना. रोहिडेश्वर घेताना कुठं आठवण झाली नाही? एक शब्दानं विचारलं नाही, आम्ही कोण असं वाटलं ना. हा मराठ्यांचा दुसरा गुण. ज्यांना अकारण हातबडी ठोकली त्यांचे पाय चाटायला जायला केव्हाही लाज वाटत नाही. पण क्षुल्लक मानापमानावरून गैरसमज, आयुष्याचं वैर. मामासाहेब, रोहिडेश्वराचा मनसुबा जसा तुम्हाला ठाऊक नव्हता तसाच तो मासाहेबांना, दादोजींना पण माहीत नव्हता. हाती यश आल्याखेरीज सांगणार काय? मुधोजीरावांची नजर खाली वळली होती. राजे भरल्या कंठाने म्हणाले, मामासाहेब, आम्ही तुम्हाला कैद केलेलं नाही. तुम्हाला शाही इतराजींचं भय वाटत असेल, पण तुम्ही आम्हाला येऊन मिळावं असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही वेगळे राहा, पण आमच्या कार्यात आड तरी येऊ नका, एवढीच विनंती करायला मी आलो आहे. मुधोजीराव शर्मिंदे झाले होते. राजे, आणखीन बोलून लाजवू नका. लहान वयात जो पोक्तपणा तुमच्या ठाई आहे तो आमच्याजवळ नाही, याची आम्हाला खंत वाटते. मी वचन देतो, आपल्या कार्यात मी आड येणार नाही. राजे हसले, म्हणाले, आम्ही हाच आशीर्वाद समजतो. मुधोजीराव राजांच्या सह वाड्यात गेले. बजाजी राजांना येऊन भेटला. राजे म्हणाले, बजाजी, तुम्ही आमचे मेहुणे, कान पिळायचा अधिकार तुमचा. तुम्ही तरी मामासाहेबांना सांगायचं होतं की राजांचे कान मी पिळून येतो म्हणून. त्या वाक्याबरोबर वाड्याचा ताण एकदम कमी झाला. शिवाजीराजे म्हणाले, संध्याकाळ होत आली, आम्ही निघतो. छे राजे, रात्री कुठं जाणार? सकाळी जा, नाहीतर आम्ही समजू की आपला राग गेला नाही. मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील. त्यांच्या घशाखाली घास उतरत नसेल. उलट आपण बरोबर आलात तर फार बरं होईल. मासाहेबांना आपल्या राजे चाचरले. आमच्या सांगण्याचा विश्वास बसायचा नाही. खरं आहे, मी येतो, मुधोजीराव म्हणाले. निंबाळकर मामीसाहेब दाराशी येऊन म्हणाल्या, राजे, त्यांना घेऊन जाणार? राजे हसले. ते म्हणाले, मामीसाहेब, काळजी करू नका. दगाफटका व्हायचा असता तर इथंच घडला असता. मामासाहेबांना नेतो आहे ते आशीर्वादासाठी. मध्यरात्रीच्या सुमारास राजांनी पुण्यात प्रवेश केला. दादोजी सदरेत बसून होते. पलवते जवळ होते. राजांनी चौकात प्रवेश केला आणि मासाहेब बाहेर आलेल्या दिसल्या. राजांच्या बरोबर मुधोजीराव दिसताच जिजाबाईच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मुधोजीरावांना राजे म्हणाले, मामासाहेब, सांगितलं ते खरं ना? पाहिलं? मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. मुधोजीराव काही बोलले नाही. ते वर गेले आणि त्यांनी मासाहेबांचे पाय शिवले. मासाहेब मागे सरत म्हणाल्या, हे काय मामासाहेब, आपण मोठे. फार लहान आहे मी राणीसाहेब. त्याची तीव्रतेनं जाणीव झाली. राजे लहान म्हणून त्यांचे पाय शिवले नाहीत. दुबळ्या मनावर मात झाली नाही. सईबाई धावत आल्या.
बापाला पाहताच त्या धावल्या आणि त्यांनी मुधोजीरावांना मिठी मारली. मासाहेब म्हणाल्या, रडून गोंधळ केला पोरीनं. समजूत काढता काढता पुरे झालं. राजे, मामासाहेबांना आणलं बरं झालं, नाहीतर पोरीला पटलं नसतं. आज चलावं. सारे आत गेले. दादोजी हे कौतुकाने पाहत होते. राजे सामोरे गेले आणि त्यांनी दादोजींचे पाय शिवले. राजे, रोहिडेश्वराच्या पराक्रमापेक्षाही थोर पराक्रम आज केलात. समाधान दिलं. पण हे समाधान फार काळ टिकणारे नव्हते. मुधोजीराव गेले आणि थोड्याच दिवसात विजापूरकरांची मुधोजीरावांवर इतराजी झाली. पुंडाव्याच्या आरोपाखाली आदिलशाही सरदार अंबरखान फलटणवर अचानक चालून आला. प्रतिकार करीत असता मुधोजीराव पडले. बजाजीला कैद करून विजापुरी नेले गेले. काही दिवस गेले आणि हा धक्का सहन करीत असतानाच पुण्याला दुसरी बातमी येऊन थडकली. बजाजींना बळजबरीने मुसलमान केले. ज्याची बहीण शहाजीसारख्या सरदाराच्या मुलाला केली, तो सरदार बाटोईलाचा आनंद बादशहाला झाला. त्या आनंदात बादशहाने आपली मुलगी बजाजीला दिली. राजे महालात गेले तेव्हा सईबाई झोपल्या होत्या. मासाहेब शेजारी बसल्या होत्या. मासाहेब डोळे टिपीत महालाबाहेर गेल्या. राजे पलंगाजवळ गेले. सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या. उठण्याचेही भान त्यांना नव्हते. चेहरा व्याकुळ झाला होता. ओठ थरथरत होते. बघता बघता सईबाईंचे डोळे डबडबले आणि सईबाईंनी मान वळवली. हुंका फुटला. राजे पलंगावर बसले. सईबाईच्या पाठीवरून ते हात फिरवत होते. हुंके वाढत होते. जरा वेळ गेला. राजांनी हळुवारपणे हाक मारली. सई, जरा ऐकशील? कष्टाने सईबाईंनी डोळे टिपले. राजांनी सईबाईचा चेहरा आपल्याकडे वळवला. राजांचा आवाज घोगरा बनला होता. सई, तू मनाला लावून घेऊ नको. बजाजी मुसलमान झाले म्हणून काय झालं, ते आमचे आहेत. त्यांना आम्ही पारखे होऊ देणार नाही. ते आता कसं शक्य आहे? सईबाईंनी विचारले. निश्वास सोडून राजे म्हणाले, हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात, मग मुसलमान हिंदू का होणार नाहीत? आज आमचे डोळे उघडले. आपलं माणूस परधर्मात जाणं किती भयंकर असतं याचं दुःख आज कळलं. हजारोंनी या यातना भोगल्या असतील, हजारो भोगत असतील, पण आम्हाला त्याची जाणीव नव्हती. आम्ही तुम्हाला वचन देतो, बजाजी आमच्यात आल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही. सुखाचा घास आम्ही गिळणार नाही. सईबाई राजांच्या निश्चयी मुद्रेकडे पाहत होत्या. कृतज्ञतेने सारे अंग कंप पावत होते. काही न बोलता त्यांनी राजाच्या हातावर हात ठेवला. बराच वेळ तो हात तसाच होता.